एक असा आय-ए-एस अधिकारी ज्याची संपूर्ण कारकिर्दीत 57 वेळा बदली झाली. या अधिकाऱ्याचा ताण होऊ नये म्हणून साईड पोस्टिंगवर पाठवलं जायचं, पण तिथेही काही ना काही घोटाळा हा अधिकारी बाहेर काढायचा आणि पुन्हा बदलीचा आदेश निघायचा. दिल्लीत सोनिया गांधींचं सरकार होतं, पण त्यांच्या जावयाच्या एका जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचं धाडस केलं आणि राज्यातही सत्तेत असलेल्या काँग्रेसने एका दिवसात या अधिकाऱ्याच्या बदलीचा आदेश काढला. या अधिकाऱ्याची कधी साईड पोस्टिंग झाली तर पूर्ण सिस्टममधून वेगळं पाडलं गेलं. पण जिथे जाईल तिथे या अधिकाऱ्याने संविधानाचा सन्मान केला आणि सन्मानानेच प्रशासनातून निरोपही घेतला. हे सगळं ऐकल्यानंतर मराठी माणसाला तुकाराम मुंडे यांची स्टोरी डोळ्यासमोर येईल, ज्यांना प्रामाणिकपणाची शिक्षा म्हणून या विभागातून त्या विभागात गेल्या 10 वर्षांपासून 24 वेळा फिरवलं गेलंय. पण यापेक्षाही मोठी किंमत चुकून संविधान जपलेल्या एका अशा अधिकाऱ्याची स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याचा बदल्यांचा रेकॉर्ड या देशात अजून कुणीही मोडू शकलेलं नाही. ज्याने कधी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं तर कधी थेट दिल्लीतल्या सरकारला आणि ठासून सांगितलं की मुख्यमंत्री आणि पंतप्रधान तर येतात जातात, पण अधिकाऱ्यांचं काम पाठीचा कणा ताट ठेवून आहे. ही स्टोरी आहे निवृत्त अधिकारी अशोक खेमका यांची. खरी गोष्ट 1991ला सुरू होते. पहिलीच पोस्टिंग होती आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना आपले कार्यकर्ते नेण्यासाठी प्रचारात एका ट्रकची गरज होती. नियम असा होता की निवडणूक काळात मुख्यमंत्रीच काय, पण कोणालाही सरकारी यंत्रणा वापरता येत नाही. इथूनच रूल ऑफ रूलर विरुद्ध रूल ऑफ लॉ असा त्यांचा संघर्ष सुरू झाला. खेमकांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना स्पष्ट कळवलं की सरकारी यंत्रणा मिळणार नाही. आधी जमिनीचे व्यवहार कडक केल्यामुळे टार्गेटवर आलेल्या खेमकांच्या बदलीचा पहिला आदेश खुद्द मुख्यमंत्र्यांना नडल्यामुळेच निघाला. खरं तर अशोक खेमका हे मूळ कोलकात्याचे आहेत. वडिलांचं पुस्तकाचं दुकान होतं. IIT खरगपूरमधून कम्प्युटर सायन्समध्ये डिग्री घेतली. टॉपर होऊन बाहेर पडले. पण IAS व्हायचं स्वप्न होतं तर UPSCची परीक्षा दिली आणि 1991ला ते उत्तीर्णही झाले. नोकरीला लागल्यानंतरही त्यांनी शिक्षण सुरूच ठेवलं. मुंबईतल्या TIFR मधून PhD पूर्ण केली. यानंतर कायद्याचंही शिक्षण पूर्ण करत LLBची डिग्री घेतली. कायद्याच्या शिक्षणानंतर नियमांची जी जाण झाली तीच पुढे भ्रष्ट नेत्यांचा कर्दनकाळ ठरायला लागली. अशोक खेमकांच्या कारकिर्दीतलं सगळ्यात गाजलेलं एक प्रकरण सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा यांचं होतं, ज्यात त्यांनी एक मोठा व्यवहारच रद्द करून टाकला. या प्रकरणाची सुरुवात 2008च्या सुमारास झाली, जेव्हा वाड्रा यांच्या स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हरियाणातील गुरुग्राम म्हणजे तेव्हाच्या गुडगाव परिसरात 3.5 एकर जमीन ओंकारेश्वर प्रॉपर्टीज कडून खरेदी केली. त्यानंतर 2008 मध्येच हरियाणा सरकारकडून या जमिनीला कमर्शियल कॉलनी विकसित करण्यासाठी परवानगी देण्यात आली. पुढे 2008 ते 2012 या दरम्यान जमिनीची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आणि जून 2012 मध्ये हीच जमीन DLF लिमिटेड या मोठ्या रिअल इस्टेट कंपनीला सुमारे 58 कोटी रुपयांना विकण्यात आली. या व्यवहारात परवानग्या, जमीन वापर बदल आणि सरकारी प्रक्रियेत काही अनियमितता असल्याचे आरोप झाले. ऑक्टोबर 2012 मध्ये त्यावेळी हरियाणाचे नोंदणी आणि जमीन अभिलेख महासंचालक असलेले अशोक खेमका यांनी या व्यवहाराची चौकशी लावून 15 ऑक्टोबर 2012 रोजी हा व्यवहार म्युटेशन प्रक्रियेत रद्द करण्याचा आदेश काढला. खेमका यांनी आपल्या आदेशात शेरा मारला की हा व्यवहार नियमबाह्य आहे आणि सरकारी नियमांचं उल्लंघन करून मंजुरी मिळवली गेली असू शकते. या निर्णयामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला, कारण रॉबर्ट वाड्रा हे सोनिया गांधी यांचे जावई आहेत. या कारवाईनंतर काही दिवसातच 18 ऑक्टोबर 2012 रोजी खेमका यांची बदली करण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या निर्णयामागील दबाव किंवा राजकीय हस्तक्षेपाबाबत प्रश्न उपस्थित झाले. दरम्यान हरियाणा सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली. जानेवारी 2013 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात व्यवहारात मोठे गैरव्यवहार नसल्याचं सांगण्यात आलं आणि परवानग्या नियमानुसार दिल्या गेल्या असल्याचं नमूद केलं गेलं. यामुळे खेमका यांच्या निर्णयावर अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उभा राहिलं. खेमका यांनी आपली भूमिका कायम ठेवत व्यवहारात शंका असल्याचं सांगितलं. पुढील काही वर्षातही हे प्रकरण अधूनमधून चर्चेत आलं, पण व्यवहार पूर्णपणे काय रद्द झाला नाही, कारण केंद्रात सरकार रॉबर्ट वाड्रा यांच्याच कुटुंबाचं होतं. शिवाय हरियाणातही काँग्रेसची सत्ता होती. अशोक खेमका यांना पुढच्या दशकभरात या प्रकरणाचे गंभीर परिणाम भोगावे लागले. खेमकांची बदली पुढे हरियाणा बियाणे विकास महामंडळात करण्यात आली. इथेही त्यांनी बियाण्यांचा दर्जा, त्यातले घोटाळे असं बरंच काही बाहेर काढल्यानंतर पुन्हा एकदा बदली करण्यात आली. अशोक खेमकांना धडा शिकवण्यासाठी सरकारने त्यांच्या विरोधात चौकशीचा ससेमिरा मागे लावला. सप्टेंबर ते नोव्हेंबर 2013 या काळात खेमकांच्या विरोधात म्युटेशन रद्द करणं, बियाणांची विक्री कमी दराने करणं अशा 4 ते 5 वेगळ्या चौकशा चालू होत्या. खेमकांना अशा प्रकरणात चौकशीसाठी बोलावलं जायचं, तासनतास बसवून ठेवलं जायचं, ज्याच्या मूळ तक्रारीत खेमकांचं नावच नसायचं. पण खेमका हे खमकी अधिकारी होते. त्यांनी प्रत्येक वेळी कागदपत्रांसह
संदर्भांचं उदाहरणं दिलं आणि स्पष्टीकरणं दिली. एखादा अधिकारी बदल्या करूनही सरळ होत नसेल आणि सांगू त्या फाईलवर सही करत नसेल तर त्याला सरळ करण्यासाठी वेगवेगळ्या चौकशांमध्ये अडकवलं जातं. आपल्याकडे हे तुकाराम मुंढे यांना धडा शिकवण्यासाठी भाजपच्या आमदारांनी नागपुरात त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या आणि वेगवेगळ्या चौकशा लावल्या. या सगळ्यातून तुकाराम मुंढेंना क्लीन चिट मिळाल्यानंतर त्यांची मीडियातूनही बदनामी करण्यात आली. पण शेवटी तुकाराम मुंढे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. अशोक खेमकांच्याही कारकिर्दीत कधी बदली 4 दिवसात व्हायची तर कधी 1 महिन्यात. एकदा कमी महत्त्वाच्या विभागात खेमका पोस्टिंगला असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं, ज्यात त्यांनी लिहिलं की या विभागाचं एकूण वार्षिक बजेट फक्त 4 कोटी रुपये आहे. तिथे माझा एकट्याचा वर्षाचा पगार 40 लाख रुपये आहे. म्हणजे बजेटच्या 10% रक्कम फक्त माझ्या पगारावर खर्च होते आणि त्या बदल्यात माझ्याकडे काम किती आहे तर आठवड्यातून फक्त 1 तास. करदात्यांच्या कष्टाच्या पैशाची उधळपट्टी नाही तर काय, अशा शब्दात त्यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांना सुनावलं. एवढंच नाही तर एकदा सरकारने त्यांची गाडी काढून घेतली. कोणत्याही दुसऱ्या अधिकाऱ्याने रजा घेतली असती. पण खेमका डगमगले नाहीत. ते सलग 10 ते 11 दिवस 6 किलोमीटर चालत ऑफिसला जात राहिले. त्यांचा हा शांत प्रतिकार सिस्टमला अधिक टोचत होता. त्यांनी बियाणे घोटाळा बाहेर काढला. परिवहन आयुक्त असताना ट्रॅफिक माफियांची मक्तेदारी मोडीत काढली. पण प्रत्येक वेळी बक्षीस मिळालं ते फक्त बदलीचा. अशोक खेमका एका मुलाखतीत म्हणाले होते, जर तुम्ही घेतलेला निर्णय उघडपणे लोकांसमोर सांगू शकत असाल आणि त्याने तुम्हाला रात्री शांत झोप लागत असेल तर समजा तुम्ही आयुष्यातील सनशाईन टेस्ट पास झाला आहात. पण या प्रामाणिकपणाची एक मोठी वैयक्तिक किंमतही त्यांना मोजावी लागली. एका मुलाखतीत त्यांचं दुःख आणि आत्मविश्वास दोन्ही ओठांवर आलं होतं. ते म्हणाले होते की माझी पात्रता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा गव्हर्नर किंवा कॅबिनेट सचिव होण्याइतकी मोठी आहे. जर मी सत्तेत असलेल्या पक्षाच्या शब्दाबाहेर गेलो नसतो किंवा त्यांच्या सांगण्यानुसार काम केलं असतं तर आज मी त्या मोठ्या खुर्च्यांवर बसलो असतो. पण मी नियमांशी तडजोड केली नाही. त्यांच्या बॅचमधील अधिकारी केंद्रात सचिव झाले, मोठ्या गाड्या आणि आलिशान बंगल्यात राहू लागले. पण खेमका आजही चंदीगडच्या एका साध्या 2 बेडरूमच्या सरकारी घरात राहतात. त्याने एकदा ट्विट केलं होतं, सरळ झाडं नेहमी आधी कापली जातात, पण हे सरळ झाड तोडणं सिस्टमला कधीच जमलं नाही. गेल्या वर्षीच म्हणजे 2025 मध्ये ते निवृत्त झाले. 34 वर्षांच्या या प्रवासात त्यांना खुर्ची मोठी मिळाली नसेल, पण त्यांनी लोकांचा जो विश्वास कमावला तो कोणत्याही पदापेक्षा किंवा सत्तेपेक्षा कित्येक पटीने मोठा आहे. महाराष्ट्रातही खेमकांसारखंच तुकाराम मुंढे यांचाही संघर्ष सुरू आहे. तुकाराम मुंढेंना कधी विना पोस्टिंग घरीच बसवून ठेवलं जातं तर कधी साईड पोस्टिंग दिली जाते. तिथेही चांगलं काम केलं की पुन्हा बदली होते.